लेगी आहेत आणि मेन अंपायर आमचे जग्गू. फटाफट मॅच चालू करायचं आहे, फील्ड लावायचं आहे आणि पहिला ओव्हर टाकतील सर्वा. चांगले असे गोलंदाज. चला आज गर्दी ती आहे आणि विनय पण आलेले आहेत आमचे गोविंदा पथक मॅच चा एन्जॉय करायला, तर त्यांचा पण मनापासून धन्यवाद आहे. चला चला पहिला चेंडू सामना करतील रुपेश. आपल्या संघाला मॅच जिंकवून दिलेली याच्या पहिले आणि सर्व चांगली अशी गोलंदाजी करतात. बघू पहिला चेंडू काय होणार. हाय व्होल्टेज मॅच आहे आणि चला पहिला चेंडू चांगला चेंडू आणि तेवढीच चांगली फिल्डिंग लिकेजची. सर्व दोन लीग होतात इकडे, एसपीएल आणि डीपीएल, आणि हा जो गोलंदाज आहे तो तिकडचा कॅप्टन असतो. 7 मॅच मधून 7 मॅच जिंकण्याचा कारनामा यांच्याकडे आहे. आणि दुसरा चेंडू आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. गोलंदाज जेव्हा हवी होतो, जेव्हा फील्ड चांगली असते आणि 2 बॉल 2 डॉट चेंडू टाकताना सर्वा. आणि तिसरा चेंडू प्रेशर बिल्ड झालाय, थोडा प्रेशर रिलीज होणार का बघू. तिसरा चेंडू काय करणार रुपेश. जाम घातक बल्लेबाज आहेत आणि काय शॉट खेळला बघा, गॅप मध्ये टाकला आणि 4 धावा येताना स्कोरबोर्ड चांडणं वाढलं. 3 चेंडू 4 धावा. चांगलेसे फलंदाज आहेत रुपेश. कितींदा मॅन ऑफ द सिरीज पटकावलाय त्यांनी. या मॅचचे या ग्राउंडचे स्टार प्लेयर आहेत आणि त्यांचा होम ग्राउंड आहे हा. आणि सर्वा कमबॅक करतील का. चौथा चेंडू 3 चेंडू 4 धावा. अरे काय शॉट गेलेला पॉइंट वर आणि चौकार खेचताना 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा झाले गेलेले आहेत. आणि चांगलं जसं टाइमर लावल्या गेल्याने मॅच थोडी फटाफट होत आहे आणि चांगली अशी मॅच आपल्याला बघायला भेटत आहे. 5वा चेंडू आणि या टीम मध्ये बघितलं गेलं तर लिकेश, पन्नी आणि दिलीप किती वर्ष गाजवले यांनी आपल्या संघासाठी, एचडी विनर संघासाठी. त्याच नावाने इकडे टीम टाकली गेलेली आहे. आणि बघू 5वा चेंडू रुपेश काय करणार आपल्या संघासाठी. 5वा चेंडू ओ गडी बाद. मोठा मासा फसवला गेलेला आहे. एक तेरी तो एक मेरी आणि गडी बाद होताना टॅपच्या चक्कर मध्ये होते आणि गडी बाद होताना. जिंकलेला असा कॅप्टन आहे दाखवताना रुपेश यांना. चला लास्ट चेंडू. हा चांगलाचा शॉट. थोडेसे फंबल झालेले तेजस, पण चांगलीशी फिल्डिंग. खूप मेहनत केलेली आहे ग्राउंड वर आणि त्याचा फायदा होताना त्यांना. ओव्हर संपला गेलेला आहे. स्कोरबोर्ड 9 धावा. तोहरा राजा जी के दिलावा टूट जाई. संपला तर एक फिल्डर तुम्हाला फील्डच्या मागे ठेवायला लागेल. धरम सर चांगल्याचं व्यक्तिमत्व. पहिला चेंडू टाकताना सामना करतील. हो काय शॉट केलाय आणि तेवढी चांगली फिल्डिंग आणि थोडस थ्रो फंबल होता पण
सिंगल येताना स्कोरबोर्ड 1 ने वाढताना 10 धावा. चला दुसरा चेंडू सामना करतील बाबू कॅप्टन आहेत या संघाचे. काय करणार आपल्या संघासाठी टॅप मागण्यामध्ये माहीर. बघू काय करणार धरम सर बाबू. दुसरा चेंडू काय चेंडू टाकलेला आणि काय फ्लिक केलाय आणि चौकार खेचताना स्कोरबोर्ड 4 ने वाढलाय. पण 14 धावा. आणि फिल्डिंग चेंज करायला बाध्य केलाय कारण काय चेंडू टाकलेला फुलचा चेंडू होता. तेवढीच चांगली अशी फलंदाजी बघताना बाबू एक मोठा गडी तर बाद केलेला आहे. पण बाबू स्वतः कॅप्टन आहेत आणि जिम्मेदारी घेतलंय. आणि तेजस टेंगा फील्ड सेट करताना. आणि 10 मिनिटं बाकी आहेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर संपवायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि वाईट चेंडू थोडासा प्रेशर बिल्ड होताना धरम सरचं म्हटलं गेलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व गरीब पोरांना शिकवण्यासाठी फ्री एज्युकेशन देतात ते. आणि बघू चला मॅच कडे. ओ काय चेंडू टाकला बाबूला समजला नाही हा चेंडू. आणि डॉट चेंडू होताना 15 धावा लागले गेलेत. आणि दिलीप चांगलीशी किपिंग करताना तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि सिंगल येताना स्कोरबोर्ड 1 ने वाढलाय 16 धावा. चौथा चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू आलेत. 5वा चेंडू आहे. आणि मोरू काय करताना आपल्या संघासाठी काय चेंडू टाकलाय. धरम सरला माहित आहे का मोरू कोणत्या साईडला खेळू शकतो का. धरम सर बरोबर प्रॅक्टिस करतो मोरू तर त्यांचा वीक आणि प्लस पॉइंट त्यांना माहित आहे. आणि चांगला चेंडू टाकलेला आणि लास्ट चेंडू चांगलासा कमबॅक बघायला भेटलाय धरम सर कडून. लास्ट चेंडू ओ काय चेंडू टाकतात धरम सर. रनआउट ओ अंपायर आउट. दिलीप काय थ्रो केला आणि विकेट गडी बाद करताना ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये मोठा मासा गळ्या लावलाय. आणि 2 डीजे मोठा बॅट्समॅन आहे पण तो इन मध्ये आपल्याला दिसणार का. बॅटिंग टीम मध्ये राज तेरसे आणि ईशान बच्ची पण आहेत या टीम मध्ये. फॅशन अड्डाचे ओनर काय टॅप मारलाय. पहिला चेंडू टॅप मारलाय आणि 4 धावा येताना स्कोरबोर्ड 4 ने वाढलाय 21 धावा. आणि चांगलंच असं अपडेट आपल्याला भेटताना ओम साई स्पोर्ट्स यूट्यूब जे ठेवलं गेलेलं आहे चांगलं जसं आपल्याला चांगला शॉट बॅक टू बॅक 2 टॅप मारलेले आहेत. आणि चांगलं जसं अपडेट देताना पेनल्टीला समोर जावं लागेल. आणि 7 मिनिटं बाकी आहेत. तिसरा चेंडू ओ टेंगाची खूपच खराब फिल्डिंग आणि 4 धावा येताना स्कोरबोर्ड 4 ने वाढलाय 29 धावा. आणि आमचे चांगले जसे मित्र एजाज हे पण मॅचचा सामना बघत आहेत. एजाज चला चौथा चेंडू काय शॉट मारलेला
चला दिलीप सांगताना घाई नका करू. सिंगल आला तरी चालेल. आणि थोडस मिसफिल्ड झालेली. हो, रनआउट. हो हो, काय थ्रो केलाय, फुटबॉल थ्रो. चांगलं जसं बघायला भेटलं. नक्कीच आपल्याला बघायला भेटला फुटबॉल थ्रो. रोनाल्डोची आठवण करून दिली. आणि लास्ट चेंडू प्रतीक यावर्षी फॉर्म भरलाय, चांगल्याच फलंदाजी केली या पहिल्या मॅच मध्ये. बघू दुसरा मॅच काय करणार. हा काय शॉट मारलाय ओ. रनआउट. हातामध्ये चेंडू होता, कॉलिंग काय ऐकलं नाही आणि गडी बाद होताना. 3 ओव्हर 30 धावा, 10च्या रन जाताना. बॅट्समॅन जायचं नाही तिकडे, इकडेच राहायचंय. अंपायर डिसिजन कळवायचंय. अंपायर डिसिजन कळवायचंय. नाही घेतलाय, चला कॅप्टन बोलत नाही घ्यायचं पेनल्टी. माफ केलं एकदा, पण पेनल्टीला सामोरं जावं लागेल, डायरेक्ट पेनल्टी आहे. हा, आता समोरच्या संघाने नाही घेतलं ऑब्जेक्शन. समोरच्याने नाही घेतलंय, मोठं बिल दाखवलंय त्यांनी, तर डायरेक्ट तिकडे जायचं नाही हे नॉन स्ट्रायकरने समजायचंय. 30 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 30 धावा. चला, चांगला चेंडू, तेवढी चांगली फिल्डिंग धरमसरची. आणि बॉल काय हातामध्ये आला नाही, धरस पुढेच पडून गेले, पण चांगली अशी फिल्डिंग करताना 4 धावा थांबवतो आपल्या संघासाठी. अंपायर डिसिजन कळवायचं आहे. हो, बॉल आहे. रिव्ह्यू घेतले गेलेला आहे, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. चला, सर्व तीन रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. चला बघूया काय डिसिजन येते. चांगला चेंडू टाकलेला, पहिला डॉट चेंडू, दुसरा चेंडू बघायचा आहे. आणि सत्यम आलेला आहे बॅटिंग वर. होम ग्राउंड आहे सत्यमचा पण. अंपायर डिसिजन कळवायचा आहे फील्ड मध्ये जाऊन. आणि चला फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजे चांगली अशी चेंडू, डॉट बॅक टू बॅक 2 डॉट टाकताना सत्यमला स्ट्राईक भेटणार का, राज तीरसे आपल्याला बघायला भेटणार का, खूप सारे प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये. आणि काय शॉट केला, अरे काय फिल्डिंग केलं पन्ने यांनी. आणि सपोर्टर आहेत तिकडे पटेल. पटेल आहेत सपोर्टर एच डी विनर संघाचे, नेहमी राहिलेले आहेत. आणि तिकडे आपलं चेतन पण आहेत. आणि आमचे बुलबुल पण आहेत, किशोर. आणि बघा काय शॉट. चला, 5वा चेंडू, चांगला कमबॅक केलाय. फुलटॉ चेंडू, काय फिल्डिंग, रनआउटचा चान्स, चांगला थ्रो आणि गडी बाद.
काय फिल्डिंग, बॅकअप बघायला भेटला आपल्याला आणि रनआउट. सिंगल झालेलं आहे आणि दुसऱ्या रनसाठी आउट आहे. बॅकअप बघायला भेटला सर्वांकडून आणि चांगलीशी गोलंदाजी केली आणि फिल्डिंग बघायला भेटत आहे. 34 धावाचं लक्ष, 30 धावा झालेले आहेत आणि 34 धावा पाहिजे. यानंतरचा जो मॅच आहे नवीन क्रांती आणि शिव वॉरियर टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक झालेलं आहे. चला, नवीन क्रांतीचे कॅप्टन आलेले आहेत. शिव वॉरियरचे कॅप्टन यायचे आहे. लगेच टॉस होणार आहे. मुस्तकींचे पप्पा आहेत वरती, त्यांना त्यांचं स्वागत आहे. ते पण मॅचचा आनंद घेत आहेत. चला जाऊ मॅच कडे. चला जाऊ मॅच कडे. रुपेश टाकतील पहिला ओव्हर. चला जाऊ मॅच कडे. पहिला चेंडू रुपेश लिकेश. हो काय कॅच पकडलाय आणि गडी बाद. वाईट चेंडू होता आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये गडी बाद होताना कट आउट. काय टॅप बघायला भेटलाय. सन्नी होते तिकडे जे पहिले टॅप मारण्यामध्ये माहीर होते. 6 चेंडू 6 चौकार मारलेले आहेत सन्नी यांनी आणि त्यांच्या डोक्यावर मारलाय टॅप नवीन यांनी. पहिला चेंडू. चला तिसरा चेंडू. काय खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू आणि चांगलाच असतो गंगारामचा. शिव वॉरियर टॉस जिंकून बॉलिंग घेतले गेलेले आहे. सत्यम दिसायला भेटणार आपल्या इन ऍक्शन मध्ये जे फिल्डिंग करत आहेत. आता काय करणार आपल्या संघासाठी चांगलीशी फिल्डिंग करतात. काय शॉट मारलाय तेजस टेंगा. पहिल्या मॅच मध्ये रनआउट झालेले पण आता दाखवताना 9 धावा आलेले आहेत म्हणजे चांगली अशी फलंदाजी करताना मोठं लक्षला छोटा करताना तेजस डेंगाने. लीग मध्ये खूप चालतात हे आणि खूप मेहनत घेतली ग्राउंड साठी. 2 दिवस राबले या ग्राउंड साठी आणि त्यांचा फायदा त्यांना होताना. रुपेश चौथा चेंडू कमबॅक करतील का. स्लोवर चेंडू आणि बाहेर. चला सन्नी बघायला भेटणार इन ऍक्शन मध्ये. आणि बॅक टू बॅक 2 चौकार मारले तेजसनी.
तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं वैभव कडून पण रनआउट होताना रनआउट होताना नवीन क्रांतीचे खेळाडू कुठे पण असतील त्यांनी त्यांना कॅप्टनशी संपर्क करायचा आहे. त्यांची मॅच आहे या मॅच नंतर. नवीन क्रांतीचे कुठे पण प्लेयर असतील यानंतर त्यांची मॅच आहे. तर यायचं त्यांनी कॅप्टनला भेटायचंय. चला मोरू बघायला भेटतील आपल्याला. टाइमचं बंधन आहे लक्षात ठेवायचं आहे. 2 रनाची पेनल्टी वाचली गेलेली आहे पण आता टाइम गेला तर तुम्हाला एक फिल्डर मागे ठेवायला लागेल हे लक्षात ठेवायचं आहे. चला पहिला चेंडू मोरू फुलटो चेंडू आणि बांग होतो बाबू. मोठा खेळाडू आहे तिकडे हाईट मध्ये पण मोठा आहे आणि टॅप अडवताना हा समजला ना चेंडू आणि डॉट चेंडू होताना अंपायर आउट. आणि धरम सर त्यांना मागे करण्याच्या चक्कर मध्ये स्वतः मागे नाही गेले आणि रनआउट होताना. जाऊ मॅच कडे. काय रनआउट बघायला भेटला. तिसरा चेंडू 16 चेंडू 21 धावा. 16 चेंडू 21 धावा. काय सांगता नाहीत मॅच मध्ये काय होऊ शकते. बघा विकेट गडी बाद होताना कटच्या रूपामध्ये विकेट गेलाय. 15 चेंडू 21 धावांची गरज. सर्वाला यासाठी ठेवलंय मागे ठेवलं सर्वाला यासाठी कारण हा बल्लेबाज आहे तो टॅप मारण्यामध्ये माहिर आहे ग्राउंड शॉट खेळण्यामध्ये माहिर आहे आणि चौकार खेचताना 4 चेंडू झालेले आहेत. 17 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. 17 धावांची अजून गरज आहे. 14 चेंडू 17 धावा. हा काय शॉट हा आणि मोरू. चला 5वा चेंडू लास्ट चेंडू चौकार येणार का. आता पण 17 धावांची गरज आहे आणि चांगलं जसं सिंगल घेताना 12 चेंडू 16 धावांची गरज आहे.
12 चेंडू 16 धावांची गरज. एजाज मॅचचा मजा घेताना एजाज. बाबू नवीन गोलंदाज. 12 चेंडू 16 धावा. बाबू नवीन गोलंदाज बाबू. नो चेंडू आणि सिंगल धाव येताना. काल मला बाबू भेटलेले आणि बोललेले मी गोलंदाजी करणार आणि आपल्या संघाला जिंकवणार का आपल्या संघाला. 12 चेंडू 14 धावांची गरज. हा स्लोअर गेंद फसवलाय आणि अब्दुल्ला होम ग्राउंड आहे. अब्दुल्ला पण आहे. अब्दुल्लाचा पण बघू काय करणार अब्दुल्ला आपल्या संघासाठी. हा रनआउटचा चान्स. ओव्हर थ्रो. काय थ्रो केला. 5 धावा येताना. कॅप्टननी स्वतः चुकी केली आहे. चला 9 धावांची गरज आहे. 2च चेंडू झालेले आहेत. 10 चेंडू 9 धावा. आता पण मॅच दोघांना 50-50 आहे. बघू आपल्या संघासाठी काय करणार बाबू. सर्व आहेत उभे. चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाजी करणार का आपल्या संघासाठी. जी टीम जिंकणार ती बॅक टू बॅक 2 मॅच जिंकणार. नो चेंडू. चुकी करताना प्रेशर बिल्ड होताना. चला 8 धावांची गरज. आता पण 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू झालेत. 10 चेंडू 7 धावा. हा अब्दुल्ला सत्यम चांगले खेळाडू सत्यम पण थोडस प्रेशर त्यांच्यावर पण आहे. छोटेसे खेळाडू आहेत आणि मोठे कारनामा करणारे येण्याच्या टाइमामध्ये. चला काय शॉट आणि रनआउटच्या बॅक टू बॅक 2 डॉट झालेले आहेत. 4 चेंडू झाले. 8 चेंडू 7 धावा. मॅच आता थोडीशी फसताना पण सर्व आहेत समोर. आणि जी सायकल आपल्याला बी सायकल दिसत आहे फॅशन अड्डा सलमान शाहरुख आणि ईशान बच्ची यांच्याकडून दिलेले गेले. मोठं असं दिलदार असं व्यक्तिमत्व. आणि काय चुकीची फिल्डिंग केलंय. इझी बॉल सत्यमनी सोडलेला आहे आणि चौकार येताना. 7 चेंडू 3 धावा. इझी बॉल होता. सत्यमनी थोडेसे फंबल झाल्याने चौकार येताना. आणि शाहरुख पण मॅचची मजा घेत आहेत आणि त्यांच्याकडून सायकल दिलेली आहे. चांगलं असं व्यक्तिमत्व शाहरुख यांचा. आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांनी आणि सायकल दिली आहे. स्वीपचा चान्स होता. 6 चेंडू 3 धावा. 1 चेंडू अडवला गेला असता तर 6 चेंडू 7चं इक्वेशन असतं पण आता 6 चेंडू 3 धावा. संतोष पाटील सरांनी कुठे पण आहेत इकडे यायचंय जरा. संतोष पाटील अली आमचे मित्र स्टेजवर यायचंय. अली आणि एजाजने. चला जाऊ मॅच कडे. ओमकार पालव पहिल्या सीझन मधले बॉल आउट मध्ये आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून दिली आणि आता काय करणार आपल्या संघासाठी. काय चेंडू टाकला. रनआउट भेटू शकतो का. फंबल झाले आणि प्रेशर दिसत आहे समोरच्या टीम मध्ये. प्रेशर मध्ये एक चौकार फेकला. प्रेशर मध्ये चौकार गेला आणि प्रेशर सिंगल होताना. मॅच ड्रॉ झाली तर सिंगल पॉइंट भेटणार हे लक्षात ठेवायचं आहे. विकेट आणि कंपल्सरी असं काहीच नियम नाही आहे. जे पण मॅच ड्रॉ होतील दोघां टीमला सिंगल पॉइंट दिले जातील हे लक्षात ठेवायचंय. चला अब्दुल्ला
काय करणार, क्लासिक शॉट खेळण्यामध्ये माहिर आहे अब्दुल्ला. त्यांची बॅटचा फ्लो बघायचा जरा. चला बघा, हा लागलेलं आहे. आणि चौका येताना आणि मॅच विन होताना पन्नी एच डी विनर 2 मॅच जिंकलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच सर्व